आम्ही हॅलो म्हणून आम्ही सांगत असतो की उरण तालुक्यातील मोठेजी गाव हे उरण तालुक्याचं केंद्रबिंदू आहे आणि मोठेजी गावामध्ये बरेचसे तुम्हाला कलाकार पाहायला मिळतील। या गावामध्ये जर तुम्ही कधी फिरकलात तर तुम्हाला अगदी नृत्य क्षेत्रामध्ये सुद्धा बरेचसे दिग्गज पाहायला मिळतील। बघ पप्पन पाटील असतील, त्यानंतर आमचे बेस्ट पेंटर प्रियाल पाटील, निवेदक, अनेक समालोचक असे अनेक कलागुणांनी नटलेले हे कलाकार या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। असे हे मोठेजी गाव आणि याच गावामध्ये असलेली ही उरण तालुक्यातील मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा उरण प्रीमियर लीग 2023-24 पर्व तिसरे। या अतुल कामोडकर आपण या आपलं सुद्धा स्वागत आहे। मोठेजीतील एक अनमोल रत्न अशी त्यांची ओळख आहे, ज्यांनी कर्जत तालुक्यामध्ये जाऊन लांब उडीमध्ये सिल्वर मेडल मिळवलंय अशी अतुल कामोडकर। कला, क्रीडा, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रातील तुम्हाला दिग्गज मोठेजी या गावामध्ये पाहायला मिळतील आणि या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय। स्ट्राइकला आहेत संदीप पाटील आणि त्यांच्या विरुद्ध विवेकचा पहिला चेंडू, महत्वाची विकेट, एका हाताने झेल टिपलाय। व्हॉट अ कॅच! आजच्या दिवसातील कॅच जर आवडली असेल तर त्या क्षेत्ररक्षणासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। महत्वाचा ट्रम्प कार्ड, महत्वाचा खेळाडू, महत्वाचा या संघाचा कॅप्टन अगदी शून्यावर बाद झाला। क्षेत्ररक्षक मयूर घरात दाकटीजीचा खेळाडू आणि त्यांना हात टिपलाय झेल एका हातानं। अफलातून ही कॅच आज भरपूर प्रसिद्ध होईल स्टेटस साठी आणि काय अफलातून त्यानं झेल टिपलाय। नवीन बॅट्समन मयूर पाटील तिथे असलेले क्षेत्ररक्षक दाकटीजीचे हे एक अनुभवी असा खेळाडू, नेहमी शिवशक्ती दाकटीजी संघातून खेळताना आम्ही मयूरला पाहिलंय आणि त्यांना हा झेल टिपला। नवीन बॅट्समन जितेश घरत सावरकर या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आता गेलाय वनडाऊनला। पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट मिळवली विवेक हातनोळकर। चिरनेर गावातील चिरनेर एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज। चिरनेर म्हटल्यानंतर राजेंद्रजी भगत यांच्या गावातील हा संघ, एक उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट समालोचक आमचे राजेंद्रजी भगत यांच्या गावातील हा खेळाडू सध्या गोलंदाजी करतोय। लोवर फुल टॉस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताळलाय जितेशच्या समोर। पहिली एकेरी धाव येते। एक वेगवान गोलंदाज विवेक हातोळकरला अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलंय आणि या गोलंदाजा डंका अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये राहिलाय आणि आज उरण प्रीमियर लीगचं तिसरं पर्व गाजवण्यासाठी पुन्हा एकदा तैनात झालाय तो म्हणजे विवेक हातोळकर। समोर आतिश मते सुरुंगपाडा गावातील हा खेळाडू सातत्याने एक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आतिश मतेला खेळताना पाहिला आणि त्याच्या समोरचा हा चेंडू निर्धाबचा फेकत असताना विवेक हातोळकर, एक चांगली गोलंदाजी, महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये पहिलं षटक विवेक हातोळकरचं आणि एक यशस्वी षटक म्हणावं लागेल। संदीप पाटीलची महत्वाची त्यानं विकेट मिळवलाय, ज्या विकेटची गरज होती शिवशक्ती दाकटीजी संघाला। लेग स्टेजच्या बाहेरचा चेंडू, एक एक्स्ट्रा रन्स मिळते ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या वैशाली स्पोर्ट जेनपीटी संघाला धावपटा धावा लागल्या गेल्या त्या एक बाद 2 धाबा। खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू त्याला खोदून काढला आतिशनं। सरळ चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये चाललाय। या इनिंग मधला आलेला हा पहिला चौकार।
मिळाले हा चौकार. आणखी एक तडाखा दिला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक हर्षल गावबंड मुलेगड गावातील खेळाडू एक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा ब्लॉक बॉल हाताळत असताना विवेक अतुलकरला आपण पाहिलं. चिरनेर टेनिस क्रिकेट मधील एक अष्टपैलू नामवंत असा खेळाडू चिरनेर एक्सप्रेस या नावानं खरं तर ओळखला जातोय. आणि या षटकातील शेवटचा चेंडू धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 7 धावा. समोर आले तर न्यू बॅट्समन जितेशच्या समोर लेग एस्टीच्या बाहेरील हा चेंडू पंचांच्याकडे वळल्यात. एक अव्वंतर चेंडू एक एक्स्ट्रा रन देत असताना या ओव्हरमध्ये 2 एक्स्ट्रा रन जरूर पाहायला मिळाल्या. मात्र महत्वाची गोल्डन विकेट संदीप पाटीलला त्यानं बाद केलं. एक नवीन आत्मविश्वास त्याच्यामध्ये आता जागा झाला आणि एक चांगल्या कॉन्फिडन्स लेवलला आता तो गोलंदाजी करतोय. नाव आहे विवेक अतुलकर. फुल टॉस आणि इतर मात्र सरळ चेंडूला पाठवून दिलाय. वायडिश मिळांच्या वरतून सीमारेषा पलीकडे आला हा षटकार. तिसऱ्या पंचाची मागणी केली. हा षटकार आपण पाहिला. सावरकर टेनिस क्रिकेट मधील एक अष्टपैलू गुणवान हा खेळाडू आणि त्याच्या बॅट मध्ये आलेला षटकार. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या तब्बल 15 धावा. थोडीशी मागणी गोलंदाजी विवेक अतुलकरची पाहायला मिळते. कोलामध्ये आणखी एक यॉर्क चेंडू. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 15 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर संदीप पाटीलला त्यानं बाद केला आणि त्यानंतर दोन्ही पंच एकमेकांशी संवाद साधतील. या चेंडूवरचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ नो बॉल. गोलंदाज चेंडू रिलीज करत असताना त्याचा रुमाल विकेटवर पडला आणि क्रिकेटची नियमावली हेच सांगते. तुम्हाला इथून ऑफिशियली पंच सांगतात की हा चेंडू गोलंदाज जेव्हा रिलीज करत होता त्यानंतर पडल्यानंतर हा नो बॉल. आज बरेच तुम्हाला चित्र पाहायला मिळालं कारण एक फलंदाज बाद झाल्यानंतर डायरेक्ट स्क्वॉड मध्ये आला. त्यानंतर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचू शकला नाही. त्यानंतर एक महत्वाची विकेट सर्वेश तांडेलला बाद करण्यात आलं होतं. आणि आज तुम्हाला ऑफिशियली पंच सांगतात क्रिकेटची नियमाचं तुम्हाला फॉलो करावं लागेल. गोलंदाजाने चेंडू रिलीज करत असताना त्याचा रुमाल विकेटवर पडला आणि इथून मात्र इट्स अ नो बॉल. कंटिन्यू फ्री हिट. कोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न त्याला दिलाय तडाखा आणि इथून मात्र आतिश मतेच्या बॅट मधून आलेला हा हाय अँड हँडसम षटकार. शेवटचा एक चेंडू फेकत असताना विवेक अतुलकरच्या एका चेंडू तब्बल 15 धावा आल्यात. 2 नो बॉल 2 त्यावर सिक्सर. भरपूर महागडी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर मिळवली संदीप पाटीलची. मात्र त्यानंतर 23 धावा धावपट्टा लागत असताना 23 रन्स 23 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात. आणि इथून आता आणखीन 4 षटकांचा खेळ बाकी आहे. थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली आहे ती म्हणजे आता विवेक अतुलकरची. थोडीशी डोकेदुखी ठरला तो शेवटचा चेंडू गोलंदाजच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज इथून हर्षल गावबंड. मागील सामन्यामध्ये एक चांगली गोलंदाजी हर्षलची पाहायला मिळाली आणि तो मात्र आता
गोलंदाजीसाठी दाखल झाला. स्ट्राईकला आपण जितेश गरतला पाहू शकताय. साबरकर टेनिस क्रिकेट मधील एक अष्टपैलू असं गुणवान हा खेळाडू. गत वर्षामध्ये साबरकर प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा प्रचंड बोलबाला राहिला आणि तो आता मात्र ऑन स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईक एंडला आपण आतिश मते सुरुंगपाडा टेनिस क्रिकेट मधील एक हार्ड हिटर खेळाडू. त्याच्या समोर मुलेकडा गावातील हा व्यावसायिक खेळाडू आणि साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा हर्षलनं गाजवल्यात आणि आता तो गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23. संदीप पाटील बाद झाल्यानंतर 23 आल्यात. म्हणजे बॅटिंग लाईन फार मोठी आहे वैशाली स्पोर्ट जैनपेठी या संघाची. संकेत कडू या संघाचे संघमालक आणि या संघाची बांधणी एक चांगल्या पद्धतीने केलाय. नयनजी आपण हाबल यांना पाहू शकता या संघाचे टीम मेंटर. अकुट टप्प्याचा जरूर चेंडू होता. सरळ चेंडू निघून जाईल. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण चेंडू गेलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. मिळतील या चेंडूवर पहिल्या चेडव्या हर्षल गावणच्या विरुद्ध जितेशच्या बॅट मधून. बॅटची लिडिंग एज पाठीमागच्या दिशेनं फर्स्ट लिपचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने तिथे पोहोचले होते. इथून एकेरी धाव कंप्लीट केली गेल्या आणि एकेरी धाबेदिशी धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 28 धाबा 28 रन. सुरुवात चांगली आहे. पहिल्या चेंडूवर संदीप पाटील बाद झाल्यानंतर वन डाऊनला गेलेला जितेश आणि सलामीला गेला आतिश मतेच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. एक चांगली सुरुवात एक चांगला स्टार्ट करून दिला वैशाली स्पोर्ट जैनपेठी या संघाला या दोन्ही फलंदाजाने. जी सुरुवात हवी होती. संदीप पाटील बाद झाल्यानंतर असं वाटत होते की कदाचित कुठेतरी दबाव प्रेशर क्रिएट निर्माण होईल तो वैशाली स्पोर्ट जैनपेठी या संघावर, पण त्याच्या विपरीत आता चांगली बॅटिंग. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. स्विच हिटचा फटका. सुरुंगपाड्याचा ब्रँड आतिश लगावतोय हा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आतिशच्या बॅट मधून आलेत. विवेक अतुलकरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला होता आणि जसा स्ट्राईक मिळाली तशी हर्षल गावणच्या विरुद्ध आणखीन एक तडाखा क्लास पाहायला मिळाला आणि इथून सरळ चेंडू लॉंग ऑफच्या वरतून गेलाय षटकाराकरता. लागल्या गेल्या त्या 40 धावा. सलग 3 षटकार आतिशच्या बॅट मधून आलेत. तिन्ही फटके मैदानाच्या चौफेर पाहायला मिळाले. पहिला फटका लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिला, त्यानंतर एक स्विच हिटचा षटकार आणि हा फटका सुद्धा तेवढाच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. सरळ चेंडू पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. हर्षद गाभणच्या विरुद्ध बॅक टू बॅक 2 षटकार. आता इथून थोडीशी महागडी गोलंदाजी. तब्बल या गोलंदाज 17 धाबा मागील 4 चेंडूवर खर्च केल्यात. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपटला धाबा लागले गेल्या त्या 40 धाबा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांचा वेध. महत्वाची मोस्ट गोल्डन विकेट. इथून फलंदाज आतिश मते होतील. त्रिफळाची बाद. न्यू बॅट्समॅन बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. महत्वाची विकेट हर्षल गाभणनं जरूर मिळवल्या. मागील 4 चेंडूवर त्याच्या विरुद्ध 17 धाबा खर्च केल्या होत्या आणि स्विच हिटचा प्रयत्न करत असताना आतिश मते झालेत बाद. 4थ्या क्रमांकावर बंटी मात्र दाखल होतोय. 40 धाबा दापडल्या लागले गेल्यात आणि या ओव्हर मधील या षटकातील शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी.
या बेलचा चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेग पाहायला मिळाला. मागील 4 चेंडूवर 17 धावा जरूर खर्ची झाल्यात, पण महत्वाची विकेट आतिश मतीला त्यानं बाद केला आणि शेवटचा चेंडू फेकलाय निर्धाव. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना वैशाली स्पोर्ट जेएनपीटी संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 2 बाद 40 धावा. बालचंद्रबाई लक्ष्मण पाटील भंगारपाडा सारडे आपल्यास विनंती पड्या व्यासपीठावर आपलं सुद्धा उरण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज प्रणित कणेकर दादर पाटील स्टेट मधील आणखी एक हे नाव. मागील मॅच मध्ये मिरस्मृती गावठाणच्या विरोधात एक चांगलं षटक प्रणितचा पण पाहिलाय आणि त्याला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय शिवशक्ती दाखवली संघानं. खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न, एक ब्लॉक बॉल पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी प्रणित याची आणि तिथून मात्र बीट केलं ते म्हणजे जितेशला. पुन्हा एकदा गोलंदाज आक्षेप आला आणि तिसऱ्या पंचाचं काम आता ऑफिशियली आमचे पंच पाहतील. या वेळचा चेंडू पडल्यानंतर हलकासा ऑफिसची अगदी जवळून जाताना पाहायला मिळतोय. मात्र इट्स अ वाईड बॉल. थोडीशी लाईन आणि लेंथ बिघडली आणि त्यानंतर 1+1 अशा 2 धावा मिळाल्यात आणि 2 अभिनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 42 धावा 42 रन्स. प्रणित कडेकर मागील मॅच मध्ये एक चांगलं षटक पाहायला मिळालं आणि त्याला मात्र इथून इन्व्हाइट केलं शिवशक्ती दाखवली संघाला. तो सध्या षटक हाताळतोय. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून चाललाय. अजय 74 स्टँडला मानवंदना करणार आलाय हा षटकार. बा 48 रन्स षटकार आलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा दबाव पाहायला मिळतो प्रणित कणेकर या गोलंदाजावर. दबाव तंत्रामध्ये आता गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. एकेरी धावतून मिळाला जाईल आणि 49 धावा 49 रन्स 49 रन्स 49 धावा धापडला लागल्या गेल्या. थोडीशी आता खराब सुरुवात केली म्हणजे प्रणित कणेकर या गोलंदाजानं. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये विवेक हातोळकरच्या विरुद्ध तब्बल 23 धावा हर्षल गावडनं 17 धावा खर्च केल्यात. 2 गोलंदाजांनी तब्बल 40 धावा खर्च केल्यात आणि हे प्रणित कणेकरचं षटक. चेंडू खालीच राहिला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आलेत. इथून एकेरी धाव कंप्लीट करत असताना एक चांगली सुरुवात स्टार्ट हवा होता वैशाली स्पोर्ट जेएनपीटी या संघाला आणि तो मात्र आता स्टार्ट मिळवला. जी चांगली बॅटिंगची गरज होती. संदीप पाटील अगदी शून्यावर बाद झाला आणि जितेश गरत असेल, आतिश मते असेल आणि बंटी मात्रे यांनी चांगली सुरुवात केली. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये नो मॅच लँड, सरळ चेंडू निघून चाललाय. एका टप्प्यानं इनफिल्डला भेदून आलेला यूपीएल 4 रन्स. अतिशय चांगली सुरुवात. संदीप पाटील शून्यावर बाद होऊन वैशाली स्पोर्ट जेएनपीटी या संघानं सांगितलंय वाईट काळ आहे पण त्या काळाला सांगा संघर्षाचा आमचा वारसा आहे आणि ते आता संघर्ष करत असताना वैशाली स्पोर्ट जेएनपीटी संघ चौकार आला. बॅट्समनच्या बॅट मधून थोडासा दबाव आता प्रणितवर जरूर जाणवतोय. फुल टॉस, इथून सरळ चेंडू निघून जाईल. डी बॅकवर्ड स्पेलेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण आलेला हा बॅक टू बॅक बॅट्समनच्या बॅट मधून हा चौकार.
लास्ट बॉल या ओव्हर मधील बॅट्समन जितेश गरत साबरकरचा ब्रँड अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला येऊन एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये एक चांगला रिले थ्रो मैदानाच्या आतमध्ये मयूर पाटीलनं जरूर लगावला आणि इथून मात्र अवघी एकच धाव एकेरी धाबेदिशी धावपटला धावा लागल्या गेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना वैशाली स्पोर्ट जैनपेडी संघाच्या 59 धाबा 3 षटक समाप्त झालेत आणि इथून मात्र ड्रिंक्स ब्रेक दिला जातो मैदानाच्या आत किशोर भोईर यांना विनंती पड्या व्यासपीठावर दिनेश किशोर भोईर यांना विनंती आहे पड्या धावपट्टा धावा लागले गेले त्या 59 धाबा एक चांगला स्टार्ट मिळवून दिलाय एक चांगली सुरुवात करून दिलाय थोडीशी कठीण परिस्थितीमध्ये जरूर सापडला होता वैशाली स्पोर्ट जैनपेडी संघ संदीप पाटील शून्यावर बाद झाले मात्र इथून जी बॅटिंगची सुरुवात केली जितेश आणि आतिशनं आणि आता मात्र बंटी जसा आलाय त्याच्या बॅट मधून मोठे फटके आलेत एक चांगली सुरुवात गोलंदाज पुन्हा एकदा हर्षल गावण याला इन्व्हाइट केलाय खालीचा चेंडू राहिला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत एकेरी धाव इथून मिळाला जाईल आणि 60 धाबा धावपटला लागल्या गेल्या चौथं षटक प्रगती पथावर या मॅच मध्ये जर आपण प्रिडिक्शन पहिला प्राथमिक अंदाज बांधला तर 80-85 धावा सहजरित्या होऊ शकतात वैशाली स्पोर्ट जैनपेडी संघाच्या लोवर फुल टॉस सरळ चेंडू अक्रॉस बॅटने खेळून काढला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक चांगला थ्रो हर्षल गावणला ठाऊक आहे षटक मला 10 पेक्षा कमी धाबा द्यायचा आहेत सुरुवातीच्या मागील षटकामध्ये माझ्या गोलंदाज 17 धाबा खर्ची गेल्यात एक मुख्य गोलंदाज या संघाचा आणि त्याच्या विरुद्ध आता आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय बॅट्समन जितेश गरत ऑन स्ट्राइक साबरकरचा ब्रँड त्याच्या बॅट मधून मोठा फटका लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत एक चांगली आता गोलंदाजी मागील 3 चेंडूवर अवघी एक धाव खर्च झालाय 3 चेंडूवर अवघ्या 3 धाबा खर्च केल्या त्या गोलंदाजांना ज्या गोलंदाजी आता गरज होती ती म्हणजे शिवशक्ती धाकटी संघाला आणि तीच आता गोलंदाजी करत असताना आपण हर्षल गावण या गोलंदाजाला पाहू शकतोय खोलामध्ये हा चेंडू डीप मध्ये प्रणीत हलक्या हाताने खेळून काढला एक धाव कंप्लीट इथून डेंजर इनने धावत असताना बॅट्समन बंटी आणि इथून धाव घेत असताना जितेश होतील एक महत्वाची विकेट या मॅच धाव बाद साहेबांना आपण विनंती करतो पण या न्यू बॅट्समॅन जितेश भोईर मोठे टेनिस क्रिकेट मधील जेव्हा त्याच्या बॅट मधून फटके येत असतात तेव्हा सातत्याने नेहमी दुबादार बॅटिंग करणारा पिस्तूल या नावाने प्रसिद्ध असलेला जितेश पाचव्या क्रमांकावर दाखल धावपट्टा धावा लागले गेले त्या 62 धाबा महत्वाची 63 धाबा महत्वाची विकेट जितेश बाद झालाय त्याच्या बॅट मधून मोठे फटके येत होते हाफ ट्रॅकर चेंडू टाकण्याचा प्रयत्न लोवर फुल टॉस लॉंग ऑफ मध्ये
क्षेत्ररक्षक तैनात, महत्वाची आणखीन एक विकेट, इथून फलंदाज जितेश होईल झेलबाद. साठ धाबा होत्या, मात्र या षटकामध्ये हर्षल गावांच्या अवघ्या त्यानं खर्ची केल्यात. गोलंदाजी करत असताना अवघ्या 4 धाबा. शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 चेंडू मध्ये अवघ्या 4 धाबा खर्च केल्यात हर्षल गावण या गोलंदाजानं. धाबांना करता थांबवलं, हे फार महत्वाचं होतं. एकतर धाबा थांबवल्या तर विकेट येतील किंवा विकेट घेतली तर धाबा थांबतील, हे तंत्र ज्याने खरं आता अवलंबला आणि ते नाव आहे हर्षल गावण. एक चांगली आता गोलंदाजी करत असताना शिवशक्ती ताकदीची संघासाठी फार महत्वाची आज गोलंदाजी पाहायला मिळते. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दिनेश बंडा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील करत असताना पंचांकडे. इथून एक निर्धाव चेंडू, अतिशय चांगल्या पद्धतीचं षटक. या षटकामध्ये अवघ्या धाबा खर्ची केल्यात हर्षल गावडनं 4 आणि इथून मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धाबा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 63 धाबा, 63 रन्स. फार महत्वाचं षटक राहिलं ते म्हणजे शिवशक्ती ताकदीची संघासाठी. लास्ट ओव्हर अजून बाकी. मागील षटकामध्ये अवघ्या 4 धाबा आल्यात. सुरुवातीला 59 धाबा 3 षटकामध्ये आपण पाहिल्यात आणि हर्षल गावडनं फार महत्वाचं षटक हाताळलंय, कारण त्याच्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या आणि या षटकाची गरज होती शिवशक्ती ताकदीच्या संघाला. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न, बंटीचा फटका पण रिझर्व मध्ये खेळून काढला, जिथं अवघी 1च धाव मिळाली जाईल आणि एकेरी धाबेनिशी धावपटा धाबा लागल्या गेल्या त्या 64 धाबा, 64 रन्स. 5 ओव्हरची मॅच आहे. सुरुवातीला असं प्राथमिक आपण अंदाज बांधला प्रियाल सर तर 90-95 धाबा होतील असं वाटत होतं. संदीप पाटील शून्यावर बाद होऊन जी सुरुवात आतिश मते आणि जितेशने केली होती आणि हा फटका चांगला आहे, जसा बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय त्याला पाठवले प्लॉटच्या पलीकडे आलेला UPL सिक्सर. षटकार नवघर टेनिस क्रिकेट मध्ये एक आक्रमक खेळाडू आणि या षटकाराच्या साह्याने धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या 70 धाबा. 70 धाबा धावपटला लागत असताना यावेळचा हा चेंडू जसा आलाय तसंच भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पंचांचा इशारा, इट्स अ सिक्सर. लागले गेल्यात. हा थोडासा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. मागील षटकामध्ये 4 आल्यात पण यावेळी ओमकार नाईकच्या विरुद्ध आता फटके सजवले जातात. वैशाली स्पोर्ट जेनपीटीच्या माध्यमातून संदीप पाटीलचा संघ आणि चांगली बॅटिंग करतात दिनेश बंडा. यावेळचा हा चेंडू दबाव जरूर, प्रेशर जरूर जाणवतंय, कारण मागील 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. इथून थोडीशी महागडी गोलंदाजी करत असताना ओमकार नाईक. आडव्या बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. लेग एसटीच्या बाहेरचा चेंडू. इथून आता खराब गोलंदाजी, थोडीशी डोकेदुखी ठरलाय हा गोलंदाज. मागील 3 चेंडूवर या गोलंदाज जवळ 15 धाबा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये सुद्धा विवेक हातोरकरच्या शून्यावर पप्पू बाद झाला होता तेव्हा 23 धाबा आल्या होत्या आणि त्यानंतर हर्षल गावणच्या षटकामध्ये 17, प्रणील कणेकरच्या विरुद्ध तब्बल 19 धाबा. हर्षल गावणचं पुन्हा एकदा षटक आला, अवघ्या 4 धाबा आल्यात पण हे षटक आता कुठेतरी डोकेदुखी ठरले ओमकार नाईकचं शिवशक्ती ताकदीच्या संघाला.
इट्स अ वाईड बॉल. तिसरा अव्वंतर चेंडू ओमकारच्या माध्यमातून. हा एक दडपण, हे दबाव, प्रेशर मागील 2 षटकारांनी निर्माण केलेत मैदानाच्या आत. पण आता इथून तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. फार महत्वाची ही मॅच आहे, कारण इथून जो संघ पराभूत होईल त्याला मात्र उरण प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाला बाय बाय करावं लागेल. आणि त्यामुळे इथून तुम्हाला एक चांगला खेळ करून दाखवावा लागेल. ओमकार नाईक याला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथून एकेरी धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावेशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 80 धाबा. जो स्कोर हवा होता वैशाली स्पोर्ट जेनपीडी संघाला, तो स्कोर बनवलाय. या मॅच मध्ये जर विचार केला तर शून्यावर पप्पू बाद झाल्यानंतर असं वाटत होतं की हा संघ थोडासा डिफेन्स या पद्धतीनं दबाव मध्ये पाहायला मिळेल का, पण पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय आम्ही लढू शकतो. आणि हेच या मॅच मध्ये पाहायला मिळालं. एक चांगली खरं तर आतिश आणि जितेशनं सुरुवात करून दाखवली. ओमकारचा चेंडू आडव्या बॅटनं आणखीन एक तडाखा, सरळ चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे आलेला हा षटकार. शहाऐंशी धावा धाव पटलावर लागल्या गेल्यात. मागील षटकामध्ये 4 आल्या होत्या, तेव्हा असं वाटत होतं की हा संघ पुन्हा एकदा बॅकफुटला जाईल. पण पुन्हा एकदा दिनेश बंडानं जसा षटकार मारला आणि त्यानंतर पुन्हा एकदा बंटीच्या बॅट मधून षटकार आला. त्यांनी वैशाली स्पोर्ट जेरपेटी या संघाला सांगितलं की मोडून पडला संसार, जरी मोडला नाही कडा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. आणि आता लढण्यासाठी सज्ज झालेत. षटकार आलाय, खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न. इथून एकेरी धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन विवेक आले, थोडीशी फंबल पाहायला मिळतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत आणि इथून तिसरी धाव घेत असताना फलंदाज होतील धाव बाद लेगबाईच्या स्वरूपात इथून मिळाल्या जातील ह्या 2 धावा. आणि या 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या 88 धावा. 88 रन्स, 88 धावा. मायाला वेल कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे राजा हुकला तो संपला. वाय मायेचा पाझर दिसे मूर्ती किती सुंदर. मोठी जुई गावाच्या वेशी वरण आका देवीचं हाय मंदिर. मोठी जुईच्या गावावरण आका देवीचं हाय मंदिर. होते मंदिरात दाटी सारे देवाच्या येती भेटी. वाय मायेचा पाझर दिसे मूर्ती किती सुंदर. मोठी गावाच्या वेशी वरण देवीचं हाय मंदिर. मोठी जुई गावाची वरण आका देवीचं हाय मंदिर. होते मंदिरात दाटी सारे देवीच्या येती भेटी. सारे देवीच्या येती भेटी. होते मंदिरात दाटी सारे देवीच्या येती भेटी. दिवा तुपाचा घेऊन ताटी सांज सकाळी आरतीसाठी. सांज सकाळी आरतीसाठी. तिचा महिमा अपरंपार दिसे मूर्ती किती सुंदर. तिचा महिमा अपरंपार दिसे मूर्ती किती सुंदर. मोराय तिसाच ये मंदिर न मोठे जाईच्या या मंदिर. दरिदीचीच या मंदिर न होते मंदिरात. धन्यवाद. मला थोडं बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे, यात उपस्थित सर्व ग्रामस्थांचे, तसेच माझे जे पंडितजी या मराठीमध्ये समालोचन करणार असणारे त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
हॅलो. याच दरम्यान मंचावरती एक विशेष सत्कार मूर्ती आहे. खरं तर हंटिंग शूटिंग हा छंद ज्यांच्या परंपरागत कुटुंबाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. वडील म्हणजे राजकीय पटलावरील सार्डे मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील वजीर. आजोबा म्हटलं तर आजोबानं कैक वर्ष ज्यांनी सनद न घेताना या पंचक्रोशीत ज्यांनी उत्तम न्याय दिले, कैक दुर्लभ आणि दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी तत्पर राहणारे आमचे बाबा लक्ष्मण संतू पाटील यांचा पंतू. खर तर तो वेळ तो छंद शूटिंगचा आपल्या पंजोबापासूनच आहे आणि तीच अगदी बंदूक खांद्यावरती घेऊन ज्यांनी शूटिंग या क्षेत्रामध्ये आपल्या उरणचं स्थान महाराष्ट्रातील एका अव्वल दर्जावरती नेऊन ठेवलं. नाव आहे कुमार मानस संतोष पाटील बंगारपाडा, SRP स्टेट रिझर्व्ह पोलीस. गन शूटिंग महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ज्याला ब्रॉन्झ मेडल प्राप्त झालं त्याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. योग्य वेळी खर तर योग्य ठिकाणी आपल्या अचूक नेमबाजीनं या महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय गन शूटिंग स्पर्धेतील हा तृतीय क्रमांकाचा मानकरी. नाव आहे मानस संतोष पाटील भंगारपाडा. जो नित्यात आहे नियमात आहे त्याचा नेम चुकत नाही. मग क्रिकेट असो गन शूटिंग असो किंवा परमार्थ असो आणि याचा नेम कधी चुकणार नाही कारण दररोजच. त्याचबरोबर काशीनाथ गोंधळी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहेत. मी दीपक भोईर यांना विनंती करेन मायमाऊली अक्कादेवी मैदानावरती या UPLच्या सोहळ्याप्रसंगी माझ्या अक्कादेवीला जे वंदन केलं, नवसाला पावणारी हाकेला धावणारी अशा मायमाऊली अक्कादेवीचं जे गीत गायलं, मोठीजोईकरांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी द्यायचा आहे ज्यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय. तदनंतर माननीय श्री भालचंद्र भाई लक्ष्मण पाटील लक्ष्मण संतू पाटील यांचे चिरंजीव तथा माजी सदस्य ग्रामपंचायत सारडे बंगारपाडा खपाली सोन्याची नग या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय भालचंद्र लक्ष्मण पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय की प्लीज आपल्या पवित्र शुभास्ते दीपकजी भोईर आपण भाईंचा आदरपूर्वक सन्मान. काँग्रेसच्या राजकीय पटलावरील ते एक फार मोठं नाव आहे लक्ष्मण संतू पाटील. निष्ठेनं आजही घरी गेलात तर राजीव गांधी यांचा तैलचित्र त्यांच्या भिंतीवरती आहे. असे ज्येष्ठ काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय लक्ष्मण संतू पाटील यांचे चिरंजीव सन्माननीय जा बंगारपाड्यात कधीतरी तुम्हाला पाहायला मिळेल. राजीव भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरती असणार ते प्रेम. आणि जाऊया परत एकदा मंचावरती. येस आणि निश्चित परत एकदा मी त्रास देईन. सामना सुरूच राहील. क्वालिफाईड पंच आदरणीय सुदेशजी म्हात्रे खोपटे या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री सेवक आल्या आल्या केली सुरुवात. चेंडू जाईल का निश्चित सीमारेषेच्या बाहेर. बॅट मधून जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी सामन्याच्या सुरुवातीला अगदी हा आपल्याला पाहायला मिळतो एक खणखणीत षटकार. खेळ महत्वाचा आहे. इथं काय होणार निश्चित पकडतोय झेल ज्याच्या बॅट मधून आला मोठा फटका तो मात्र इथं फसला जातोय फलंदाज. या फलंदाज विवेकला परतावं लागेल. बॅक टू डग आउट. आणि मी साऊंड ऑपरेटरला विनंती करेन त्या मॉनिटरचा आवाज आपण कमी करायचा आहे. जाऊया मैदानावरती सुरू असणारा त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला मयूर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक. पहिल्या षटकातील 3 चेंडू झाले. अविनाश आशिष पाटील मात्र पहिला चेंडू फेकला. एक दुसऱ्या चेंडूवरती षटकार. हो इथं परत एकदा
बॅटची अपरेज घेतोय, बॅटला चाटून जाणारा चेंडू क्षेत्ररक्षक करत नाही, चुकी पकडला जाईल, झेल मयूरला परतावं लागेल. 0 या धावसंख्येवरती बोप लाईन फोडता खेळाडू कक्षात. संख्या धावपटलावरती दिसत आहेत. सलामीसाठी आलेला विवेक हातनोळकर, खरं तर ज्या विवेकला षटकारानंतर परतावं लागलं आणि त्याच्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आला मयूरनं मात्र स्वतःचं खातंही न उघडता संघासाठी काही योगदान न देताना परतला हा मयूर बॅक टू पॅव्हेलियन. जवळजवळ 89 धावांचा पाठलाग करताना 2 मोठे फलंदाज या वेळेला आपली खेळी संपुष्टात आणून पॅव्हेलियन कक्षाकडे परतताना दिसतोय. या वेळेला परत एकदा हा चेंडू आशिषचा, उंची जास्त लांबी कमी आहे, काय केलं जाईल, पकडला जाईल का, झेल निश्चित, हॅट्रिक, विकेट हॅट्रिक. मला वाटतं या लीग मधील विपुल ही दुसरी विकेट हॅट्रिक असावी. एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती आणि आतापर्यंत झेलबाद 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 3 झेलबादच्या स्वरूपात 3 सफलता प्राप्त होत आहेत. सतीश यानं झेल पकडला आणि त्याच्याबरोबर आशिषच्या चेंडूवरती 5व्या चेंडूवरती मात्र परत एकदा तिसरी सफलता प्राप्त झाली. तिसरा हादरा बसला गेला या टीमला. नाव आहे प्रतीश. आयुष म्हटलं तर फटका कुठेतरी फसला गेला. इथं मात्र निश्चित 6 चेंडूंचा खेळ संपतोय. धनंजयजी मडवी या खेळाचा आस्वाद करणं अगदी अंतिम मॅच साठी तुडुंब भरलेले गावठांमधील काही प्रेक्षक माझ्या दृष्टीस पडतायत. आता पिंट्या घरत यांची उपस्थिती या ठिकाणी आहे, मी त्यांना विनंती करेन. तदनंतर अमृत बापू मडवी, प्रभाकरजी टकले यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. धनंजय मडवी यांना विनंती असेल आपण या अतिथी कक्षाकडे. तदनंतर जनार्दन मडवी यांचा आदरपूर्वक सन्मान झाला. 1 षटक संपला गेला. धावसंख्या धावपटलावरती आहेत 7च्या घरामध्ये. अजूनही 1 षटक, 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 82 धावांची अपेक्षा आवश्यकता असणार विजयासाठी. कशा प्रकारे पाठलाग केला जाईल थोडासा महागड म्हणावं लागेल, परंतु ज्या वेळेला समीकरण गुणाकारानं कमी केलं जाईल त्यावेळेला किंबहुना मोठ्या फटक्यानं समीकरण जवळ आणता येईल का, पायाचं आहे कशा प्रकारे खेळी करताना दिसेल. कारण आता मिडल ऑर्डरला बदल्या फळीमध्ये खेळण्यासाठी येतोय नाव आहे दिनेश घरत. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक कोण घेऊन येणार गोलंदाजी मार्कवरती, तोपर्यंत मी विनंती करेन संयोजकांना की आदरपूर्वक सन्मान आहे. या ठिकाणी नाव आहे एक उत्तम सुदेशजी मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सन्माननीय गौतमजी भोपी आपल्याला की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते, प्रियाल पाटील यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते सुदेश मात्रे श्रीसेवक म्हणून परमार्थात, ज्या परमार्थानं अनेक वाल्याचे वाल्मिकी केले, त्याचबरोबर पंच म्हणून ऑफिशियल्स आणि त्याचबरोबर क्वालिफाईड पंच म्हणून काही वेळा मैदानांवरती ज्यांचं निरीक्षण परीक्षण पाहिलं. सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू जाणार सीमा रेषेच्या बाहेर. हा आलेला आहे ब्रँडेड चौकार. अतिथी कक्षामध्ये जवळजवळ 5 दिवस ज्यांची अपार मेहनत आहे आणि मला वाटतं उद्यापासून त्यांना वेगवेगळ्या मैदानांवरती परीक्षण करण्यासाठी जायचं आहे. लक्ष्मण संतू पाटील यांचे नातू तथा आदरणीय भाईंचे चिरंजीव हेमंत बालचंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन की सन्माननीय हेमंत पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान, उरणच्या पूर्व विभागातील एक उत्तम क्वालिफाईड ऑफिशियल्स पंच, त्याचबरोबर
एक उत्तम क्रिकेटर, लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा ज्यांचा सराव आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आमच्या संयोजकांच्या वतीनं मी गौतम भोपी यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय हेमंत पाटील यांचा आदरपूर्वक, तसं आमचं ऋणानुबंध आहे खरं पाहिलं तर, आणि म्हणूनच म्हटलं भंगारपाड्यात आजही तादायत गेलात तर बाबांनी पेरलेले संस्कार आपल्याला पाहायला मिळतील आणि तेच प्रेम कैक वर्षापासून निष्ठाही अगदी आपल्या पार्टी पक्ष संघटना मंडळ याच्यावरती काय असावी की जशी हेमंतजी पाटील या ठिकाणी अतिशय सुरेख. परत एकदा आपण जाऊया मैदानाकडे. आता मैदानावरती मात्र जितेशच्या तिसऱ्या चेंडूवरती परत एकदा धावसंख्या जमा केली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 13च्या घरामध्ये. उद्याचा दिवस आणि त्याचबरोबर आज, कारण उद्याचा दिवस हे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण असेल. तदनंतर कुंदन महादेव पाटील आणि सूरज कुमार पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं प्रथमतः मी मनापासून सहर्ष आणि त्यांच्याकडून शुभेच्छा या आहेत. तर आलेल्या सर्व संयोजकांच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं परत एकदा या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं असेल आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला. लांबचा पल्ला ज्या वेळेला गाठायचा असेल त्या वेळेला फटकेही तसेच लांब लचक असणे गरजेचं आहे. इथं मात्र तसं झालं नाही. 3 फलंदाज गारद झाले, 3 फलंदाज तंबूमध्ये परतले. परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. या वेळेला मिड विकेट कडून डीप मिड विकेट कडे चेंडूला होतोय फील्ड. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण होतोय. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारली जातोय. धावसंख्या धावपटलावरती 18च्या घरामध्ये. आज खर तर आणि निश्चित येस आणि निश्चित 24 लाईव्ह इव्हेंटला सध्या सहकार्य करायला आमचे MTC मोठीजुई टेनिस क्रिकेट लाईव्हचे डेप्युटी फाउंडर आहेत, ते उपफाउंडर आहेत, फाउंडर आहेत बाजूला. हे खरं तर कॅमेरावरती दिसत आहेत आमचे कॅमेरामॅन. जाऊया मैदानाकडे. इथं मला वाटतोय असणार चेंडू शेवटचा. परत एकदा अतिशय सुरेख मारलेला चेंडू काय होणार? डीप एक्स्ट्रा कव्हर कडे पकडला जाईल. जेल निश्चित या फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू पॅव्हेलियन. मार्गदर्शक आपल्या गावातील कैकांना निश्चित त्यांचं योगदान चांगलं होतं. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जाणार आतिश मते. हो, अतिशय सुरेख ऑफस्टिकच्या अगदी जवळून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच स्वैर मारा, खराब मारा घोषित करतायत. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 20च्या घरात. 20 लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 20 धावसंख्या धावपटलावरती आहे. खरं तर विपुल आज 12 जानेवारी म्हटलं तर सिंदखेड मध्ये लखुजी जाधवांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आला. नाव राजमाता जिजाऊ. खरं तर ज्या आऊसाहेबांचं योगदान या स्वराज्यासाठी फार मोलाची महत्वाचं आहे. या वेळेला अगदी पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय का? निश्चित सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? हो, हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला आहे खणखणीत चौकार. राजांपेक्षा आऊसाहेबांचंही तेवढंच आहे आणि म्हणून या आऊसाहेबांबद्दल सांगितलं जातोय की आऊसाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या या महाराष्ट्रात तर नसते दिसले मंदिरांवरील कळस आणि नसत्या दिसले अंगणातील तुळस. म्हणून आऊसाहेबांचं संस्कार आणि आऊसाहेबांचं या स्वराज्याला देणं फार महत्वाचं आहे. कोंडाजी फर्जत या चित्रपटात एक सुंदर वाक्य आहे. तेही अगदी आऊसाहेब सांगतायत की आतापर्यंत स्वराज्यासाठी मी कमी लेकरं गमावली का? आणि असाच
पाठीशी असणारी कौतुकाची थाप पन्नाला सर करण्यासाठी गेलेल्या कोंडाजी फर्जत याच्या पाठीवरती पडल्यानंतर 60 मावल्यानीशी पन्नाला सर केले. त्या माझ्या आऊसाहेबांचा जयंतीचा उत्सव आहे, दिवस आहे आज. त्या आऊसाहेबांना माझ्या कॉम्बॉक्स कडून त्रिवार मानाचा मुजरा. आणि त्याचबरोबर आणि निश्चित तोच औचित्य साधलं गेलं आणि भारतातील सर्वात लांब लचक शिवडी टू नावा हा सेतू या ठिकाणी त्याचा शुभारंभ. हो, अतिशय सुरेख. या वेळेला प्रामाणिक खेळाडू वृत्ती भरभरून पाहायला मिळाली. या फलंदाज हर्षल गावंड नाव आहे, मुलेखंड मधून खेळणारा मुलेखंड एक्सप्रेस या वेळेला होतोय बॅक टू डगआउट. वडिलांवरती सुद्धा तलवार उगारली होती जेव्हा शहाजीराजांना अटक करण्यासाठी लखोजी जाधव त्या शिवनेरीवरती आले होते. एवढी प्रचंड निष्ठा होती, स्वामी निष्ठा, पतीवरती निष्ठा होती ज्या आऊसाहेबांची. त्या आऊसाहेबांना खर तर त्रिवार मानाचा मुजरा आहे. आणि आजच्या दिवशी ही लीग मधील डू ऑर डाय मॅच आहे. युपीएल मधील एक महत्वाचा आणि त्याचबरोबर महत्वपूर्ण सामना सुरू आहे. इथं मात्र मते गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या हाताने. हो, पॅडला आदलला जातोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता. तशा प्रकारे निश्चित निर्णय देतात. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये क्वालिफाईड पंच देत आहेत. एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 2 दशक आणि 6-26च्या घरात. 26 लॉस ऑफ 5 विकेट्स, 5 बाद 26. आणि अतिशय सुरेख या वेळेला अतिशय सुरेख पकडला. मात्र झेल इथं संपला जाईल. आतापर्यंत झेल टिपला गेला आणि परतावा लागतोय या फलंदाजाला बॅक टू डगआउट. आणि अगदी आई रत्नेश्वरीच्या चरणांवरती गीत समर्पित केलं. जाऊया मैदानावरती. इथं मात्र आता मधली फली सुद्धा गारद होताना दिसतोय. नॅट नंबर 8 वरती खेळण्यासाठी येतोय सूरज गरज. हाही छोटा पॅक, बडा धमाका. उंची जास्त, लांबी कमी आहे फटक्याची. फसला जाईल का फटका? निश्चित इथं मात्र फसला जातोय. एक तू चल मैं आया ही स्थिती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सूरज होतोय परत एकदा बॅक टू डगआउट. स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अचूक झेल टिपल्यानंतर आपल्या टीमला किती अगदी चांगली ऊर्जा, पूरक ऊर्जा प्राप्त होतोय याचं उदाहरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि जाऊया त्याची जागा भरून काढण्यासाठी सूरजचे नवीन आलेला फलंदाज नाव आहे साईश. साईश जो गोलंदाजीतून उजवा ठरला खरा, परंतु आता फलंदाजीतून काय करणार आहे. आणि त्याचबरोबर बादल बैलाचे करते धरते फॅन आहेत. नाव आहे आयुष मडवी गावठाण. यांना विनंती असेल अगदी तर आयुष मडवी अंबू या ठिकाणी उपस्थित आहेत. तर चला लगेचच आपण या कॉम्बॉक्स कडून, आमच्या सूत्रांकडून विपुलजी पाटील यांच्याकडून आपल्याला सस्नेह अगदी निमंत्रण आहे की तुमची जागा कॉम्बॉक्स मध्ये किंवा अतिथी कक्षामध्ये आहे. जाऊया चौथं षटक कोण घेऊन येतोय, कारण आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ. धावसंख्या धावपटलावरती आहे त्या स्थितीमध्ये 26 लॉस ऑफ 7 विकेट्स, 7 बाद 26 धावसंख्या धावपटलावरती. परत एकदा संदीप
उर्फ पप्पू पंचांच्या उजव्या हातानं अक्कादेवी टेम्पल एंड कडून मारा करतोय मध्यम गतीचा गोलंदाज. गोलंदाजाला जरी गती किंवा गोलंदाजीला गती जरी नसेल तरी गोलंदाजीला नियंत्रण फार महत्वाचं आहे. फुल टॉस चेंडू, खरपूस समाचार घेतला करा. चेंडू जाईल काय निश्चित. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. गेली धावसंख्या धावपटलावरती 33-33 32 धावसंख्या धावपटलावरती. 7 बाद 32 अशी धावसंख्या धावपटलावरती आहे. यतीनजी मडवी आपल्याला विनंती असेल या सामन्याचा छानसा आस्वाद घेत आहेत. बॅक टू बॅक आपल्या बॅट मधून आलेला हा बॉल अगदी आखूट टप्प्याचा चेंडू, उंचीचा पुरेपूर फायदा घेतला आणि चेंडू पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. सर्वेशनं 6 धावांसाठी षटकार. चेंडूचा या अस्त्राची फेकी करताना मिड विकेट शॉट विकेट कडून मिड विकेट कडे चेंडूला फील्ड. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या धावपटलावरती झपकन वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 39 धावसंख्या धावपटलावरती आहे. त्याचबरोबर भूषणजी भोईर अगदी सिंगर आमच्या गावचं आभूषण आहे, ज्याला द्रोणागिरी भूषण या पुरस्काराने सन्मानित केला गेला. हो, अतिशय सुरेख स्लो डिलिव्हरी होती. अतिशय संत गतीने चेंडू फेकला, मात्र त्याच्यावरती सुद्धा खरपूस घेतला समाचार. या वेळेला साईच्या बॅट मधून आलेला खणखणी चौकार. पुढचा चेंडू अतिशय सुरेख मारला चेंडू. लॉंग स्टॉप गाठतोय का? हो, निश्चित 4 धावांसाठी हा चेंडू येतोय सरळ परत एकदा सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. स्वतः कर्णधार थोडासा नाखुश किंवा नाराज असू शकेल. जयवंत भोईर खर तर टाटाचे माजी ब्रोकर, एक्स ब्रोकर आदरणीय जयवंतजी भोईर, तदनंतर प्रसादजी पाटील, आकाश टकले यांना विनंती असेल की प्लीज आपण या सन्माननीय अतिथी कक्षामध्ये, म्हणजे पर्व कोणतंही असो, तुम्हाला गावदेवीचं नेतृत्व, गावदेवी गावठाण या संघाचं नेतृत्व करताना तुम्हाला जे व्यक्तिमत्व दिसेल असे युवा नेतृत्व आदरणीय प्रसादजी आणि आकाशजी टकले आपल्याला विनंती असेल त्यांच्या समवेत मोठीजुईमधील त्यांचे स्नेही, खरं तर अगदी पाठीराखा भावासारखा स्नेहबंध दोघांमध्ये तिघांमध्ये दिसतोय. जयवंत भोईर यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे. इथं मात्र 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावपटलावरती 48. आता 6 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असेल. विजयाचा पल्ला जरी लांब असेल तरी लांब पल्ला गाठताना इथं समोर प्रतिस्पर्धी टीम दिसतोय, ज्या टीमनं मात्र या वेळेला अगदी वैशाली स्पोर्ट्सला धाकटीजुई शिवशक्ती या टीमनं टक्कर देताना मैदानावरती दिसत आहेत. 1 षटकाची समाप्ती झाल्यानंतर या आपल्या कार्यक्रमातील काही मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान निश्चित केला जाईल. वैयक्तिक पहिलं वैशाली स्पोर्ट्स कडून दिनेश बंडा, एक लेजेंड खेळाडू, एक अनुभवपूर्ण खेळ करणारा खेळाडू. कानकेश्वरी नवघर मधून कैक वेळा खेळला. या वेळेला 1 धावसंख्येचा निर्वाला होतोय निश्चित. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 49च्या घरामध्ये दिनेश बंडा लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेट न मारा करतोय. अतिशय सुरेख आखूट टप्प्याचा चेंडू. इथं काय होणार? इथं मात्र पकडला जाईल झेल. या परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू डग आउट. टॉस साठी विनंती असेल. आजच्या लीगच्या मॅच मधील शेवटची मॅच, ती सुद्धा डू ऑर डाय. करण मडवी आणि या संघात या सामन्यामधून विजयी होणारा संघ तर करण मडवी. चला आपण लगेच कॉम्बॉक्स जवळ प्रेझेंटेशन बॉक्स जवळ थांबायचं आहे. त्याचबरोबर जाऊया मैदानाकडे. मैदानावरील काही मान्यवरांना अगदी आग्रहाचं आमंत्रण दिलं जातोय. महेशजी मडवी, करण मडवी यांचे पिताश्री, खरं तर पुत्र वावा ईसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. क्षेत्र कोणतंही असू द्या, परंतु त्या क्षेत्रामध्ये आपला दबदबा, आपल्या नावाचा एक दर्जा निर्माण करणं गरजेचं आहे. वडिलांनी नाव दिलं फक्त बारशाला करण, परंतु करण या नावाचं ब्रँड निर्माण केलंय टेनिस क्रिकेटमध्ये. ते महेशजी मडवी यांना विनंती असेल प्लीज आपण या.
अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. 1-1 या धावसंख्येनं वधारली जातोय. धावसंख्या धावपटलावरती 5 दशक 50च्या अर्धशतकी खेळी पूर्ण करताना दिसतोय शिवशक्ती दाखटीजोई. परत एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न उत्तम होता, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक मते करत नाही, चुकी चेंडूला फील्ड करतोय. निर्धाव चेंडूची सांगता 0 या धावसंख्येची मोहर लागली जातोय. पल्ला लांब असल्यानंतर ज्याप्रमाणे अगदी आपल्यालाही असं वाटतं इथं निश्चित पकडला जाईल का झेल, परंतु नाही, इथं मात्र 1 धावसंख्या पलवून काढली. वेळ वाचवलं ह्या सामन्यानं थोडा बहुत, असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. आणि निश्चित आज विपुल पाटील यांना परत एकदा पुढच्या डे नाईट टुर्नामेंट्स आहेत उसरलीमध्ये, त्या टुर्नामेंटसाठी भरभरून शुभेच्छा आहेत. दिनेश बंडा अतिशय सुरेख परत एकदा या मात्र इनिंगची सांगता, या सामन्याची सांगता होतोय. विजयी संघ वैशाली स्पोर्ट्स अभिनंदन. परास्त झालेल्या टीमला परत एकदा UPL सीझन 4 साठी शुभेच्छा. जाऊया तर या सामन्यातील सामनावीरचा किताब कुणाला दिला जाईल? करण मडवी दोन्ही